महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। म्हणजेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे। विधिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लाडक्या बहिणींसाठी दुप्पट निधी मंजूर केलाय। याचा अर्थ आता लाडक्या बहिणीला 17वा आणि 18वा हप्ता एकत्र जमा होणार आहे। ही एक आनंदाची बातमी आहे, पण तिच्यासोबतच एक दुःखाची बातमी देखील आहे। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की 2 हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे 10 जिल्ह्यात हा हप्ता जमा होणार नाही। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता फक्त 26 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीसाठी एक दुःखाची आणि एक आनंदाची बातमी आलेली आहे। आता 10 जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींना कधीच पैसे मिळणार नाहीत। महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की 36 जिल्ह्यांपैकी फक्त 26 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण आता इथून पुढे होणार आहे। 10 जिल्हे लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेले आहेत। आता या 10 जिल्ह्यात राहणाऱ्या सर्व बहिणी आता सरसकट अपात्र ठरवण्याचा निर्णय झालेला आहे। त्यामुळेच अर्थमंत्र्यांनी फक्त 26 जिल्ह्यासाठी निधी मंजूर केलेला आहे। जर तुम्ही आता या 10 जिल्ह्यात राहत असाल तर पैशांची अजिबात वाट पाहू नका, अशी सूचना आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक नवा शासन निर्णय काढलाय, GR काढलाय, ज्यामध्ये 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यांमध्ये पैसे बंद करण्याविषयी सूचना देण्यात आलेली आहे। GR मधल्या माहितीनुसार महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 26 जिल्ह्यांमध्येच लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। बाकीच्या 10 जिल्ह्यांमध्ये कोणताही लाभ आता इथून पुढे मिळणार नाही, अशी माहिती मिळालेली आहे। आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 पात्र जिल्हे आणि 10 अपात्र जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे। 26 जिल्ह्यांमध्ये 2 टप्प्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। 2 टप्प्यात हे वितरण होणार असून दररोज 12 जिल्ह्यांचे वाटप करण्यात जाणार आहे। पण 10 जिल्हे असे आहेत की जिथे कुठल्याही प्रकारचे मेसेज येणार नाहीत। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्ता वितरणाची जी पद्धत आहे ती अतिशय वेगळी असणार आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना सगळ्या बहिणींना लाभ मिळणार नाही। येतात 10 जिल्हे तर अपात्र झालेच आहेत। 10 जिल्ह्यांची यादी पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। पण त्याचबरोबर ज्या बहिणी या 2 नियमात बसणार नाहीत त्यांचेही पैसे आता बंद होणार। जवळपास 1 कोटीहून अधिक महिला यामुळे अपात्र होणार आहेत, अशी माहिती समजली आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणीसाठी एक KYCचा नवा नियम लागू झालाय। त्यामुळे तुम्ही जर KYC केली असेल तर तुमचा हप्ता बंद होणार। मग आता कोणत्या 26 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता येणार आणि कोणत्या 10 जिल्ह्यात कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेचे वितरण सुरू? कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज ती 1,500 रुपये जमा होणार? कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे कायमचे बंद होणार? 10 जिल्ह्यांची यादी पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे। पहा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवायचा असेल, जर तुम्हाला इथून पुढचे सगळे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला हे 2 नियम या मध्ये सांगणार आहे ते लक्षपूर्वक बघायचे आहेत। ते जर तुम्ही बघितले नाहीत तर तुम्ही या 10 जिल्ह्यात असाल तर तुम्ही अपात्र होऊन जाल। तसेच एक बँकेचाही नियम आला। या बँकेच्या नियमामुळे देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे हप्ते आता बंद होणार। त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्हाला खरंच 3000ची गरज असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा। लाडक्या बहिणींचा निधी वाढवलाय। 5 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्र हप्ता देण्याचा आदेश दिलाय। आता लाडक्या बहिणींना 17 आणि 18वा हप्ता एकत्र जमा होणार आहे। पण हे 2 हप्ते या 10 जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाहीत। सरकारने 2 हप्त्यांचे वितरण एकत्र करायचं असल्यामुळे फक्त 26 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे इथून पुढे या 10 जिल्ह्यात लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी खरं तर ही एक दुःखाची बातमी आहे, कारण आजपासून या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे बंद होणार आहेत। आता जर तुम्ही या 10 जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहू नका, कारण की सरकारकडून या 10 अपात्र केलेल्या जिल्ह्यांची यादी ही आता प्रकाशित करण्यात आलेली आहे। मग कोणते कोणते 10 जिल्हे अपात्र करण्यात आलेले आहेत आणि कोणत्या फक्त 26 जिल्ह्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहे? सरकारने यावेळेस एक अतिशय वेगळ्या पद्धतीची नियमावली लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये 5 ते 6 प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आता आहेत की ज्यांना नोव्हेंबरपासून पुढचे सगळे हप्ते आता बंद होणार आहेत। सप्टेंबरपर्यंत हप्ते आलेले आहेत, त्यामुळे बहिणी खुश झाल्या होत्या। पण आता इथून पुढे 10 जिल्ह्यात कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाहीत। पहा, 5 ते 6 प्रकार असे बहिणींचे त्यांनी पाडलेले आहेत ज्यांना इथून पुढे कुठल्याही प्रकारचा लाभ आता मिळणार नाही। कोणत्या 10 जिल्ह्यात लाडक्या बहिणीचा लाभ बंद होणार याची यादी आपण लगेच पाहणार आहोत। तुम्ही या 10 जिल्ह्यात जरी असले तर तुमचा लाभ सुरू व्हायचा असला तरी काय करायचे याची बोनस टिप्स देखील तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा। तुमचे 3000 रुपये वाचवायचे असतील तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा। लाडक्या बहिणींसाठी ही आतापर्यंतची सगळ्यात वाईट बातमी असणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता येणार की नाही अशी चर्चा होतच होती, पण लगेच सरकारने GR
काढला आणि GR मध्ये सांगितलं 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता कायमचा बंद करण्यात येणार आहे. 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला, ज्याचं GR देखील पुढे दाखवणार आहोत. पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता सगळ्यात क्रांतिकारी आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला. 10 जिल्हे आता यादीमधून डायरेक्ट कट करण्यात आलेले आहेत, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झालाय. सरकारच्या माध्यमातून या घोटाळ्यामुळे सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला. म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 5 मिनिटांपूर्वी हा निर्णय सांगितला. हा निर्णय खूप मोठा आहे, कारण की घोटाळा त्यापेक्षा मोठा जो आहे तो दिसून आलेला आहे. तुम्ही बातम्या सुद्धा ऐकल्या असतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर मोठे घोटाळे समोर येत आहेत आणि त्याच अंतर्गत हा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलेला आहे. त्यामुळे 10 लाख लाडक्या बहिणी आज सकाळीच अपात्र केल्या होत्या. त्यानंतर 10 जिल्ह्यांचा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला. आता या 10 लाख बहिणी अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबरपासून पुढचे कोणतेच हप्ते मिळणार नाहीत. हे स्पष्ट आता सरकारने सांगून दिले. तुम्ही अजिबात वाट बघू नका. जर तुम्ही या 10 जिल्ह्यात राहत असाल, या 10 अपात्र झालेल्या जिल्ह्यात राहत असाल, तर तुम्हाला नोव्हेंबरचे, डिसेंबरचे म्हणजे इथून पुढचे कोणतेच हप्ते येणार नाहीत. जर तुमचे मागचे हप्ते जमा झाले असतील तर ते देखील वसूल होऊ शकतात. त्यामुळे इथून पुढे कधीही 10 जिल्ह्यात नोव्हेंबरचा म्हणजे कुठलेही ती 1500 रुपये आता येणार नाहीयेत असं सांगण्यात आलंय. पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही अतिशय दुःखद घोषणा करून टाकलेली आहे. त्याचं कारण सुद्धा आता त्यांनी स्पष्ट केलंय. मंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगून दिलेलं आहे की कोणत्या 10 जिल्ह्यात लाभ बंद होणार आणि कोणत्या 26 जिल्ह्यात सुरू राहणार आहे. लक्षपूर्वक ऐका. सरकारची एक महत्त्वाची बातमी निदर्शनास आली. पूर्वी काय होत होतं, लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे म्हणजे ज्यांचं उत्पन्न जास्त होतं, ज्यांच्या घरात चांगलं उत्पन्न येत होतं, चांगलं इन्कम येत होतं, अशा बहिणी लाभ घेत होत्या. होत आहे, पण ते तर एक प्रश्न होताच. पण दुसरा सगळ्यात गंभीर प्रश्न असा लक्षात आलाय की कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांना वगळण्यात आलेले आहे. काय GR मध्ये सांगितलं आहे सगळं तुम्हाला अपडेट आता वाचून दाखवणार आहे. पहा, 5 ते 6 प्रकारच्या लाभार्थी अशा महिला सापडल्या की ज्यांचे 1500 रुपये बंद होणार. आता पहिलं काय, तुम्ही जर या 10 जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी सुरू आहे. सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा सगळा लाभ त्या ठिकाणी मिळेल. तसेच ज्या बहिणी खरोखर गोरगरीब आहेत, गरजू आहेत, ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहेत, त्यांनाच हे पैसे मिळणार. तसेच लाडकी बहीण योजनेची KYC ज्यांनी केलेली नाहीये त्यांचा आता इथून पुढे अवघड त्या ठिकाणी होणार आहे. अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या घरी 4चाकी वाहन आहे, कोणीतरी त्यांच्या घरात सरकारी नोकरीला आहे किंवा कोणीतरी पेन्शन घेत आहे, तर अशा प्रकारच्या महिलांचे देखील नावे आता काढण्यात येणार आहे. हे जिल्हे खरे तर योजनेतून पूर्णपणे वगळलेले नाहीत, परंतु या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अनियमितता आणि घोटाळ्यांच्या तक्रारी आढळल्यामुळे पुढील हप्त्याचे वाटप तात्पुरते थांबवले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींचा हप्ता काही कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण सगळ्यात लेट होणार आहे ते पहा. कोणत्या जिल्हे अपात्र होण्याच्या बॉर्डरवर आहेत त्यांची यादी पहा. पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे. अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर कदाचित तुम्हाला हप्ता मिळण्यास अधिक वेळ लागू शकतो. त्यानंतर परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये देखील हप्ता थांबवून ठेवला गेला. अकोला जिल्हा आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये हप्ता उशिरा जमा होणार आहे. वाशिम जिल्हा आहे. त्यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्हा आहे. त्यानंतर पालघर आहे. त्यानंतर जालना आहे आणि बीड आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो. तुम्ही ऑनलाईन चेक केल्यास तुमचा पुढचा हप्ता पेंडिंग दाखवेल. हा निर्णय तुमच्यावर अन्याय नसून सत्य परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे, म्हणून सरकारने हा निर्णय घेतलाय.